पुढच्या अर्ध्या तासात या बुलेटिनमध्ये आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गावखेड्यांमधल्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीट झाली। अचानक इतक्या जोरात पाऊस आला की शहरामध्ये अक्षरशः भीतीचं वातावरण होतं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे फळपिकासोबतच भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कोल्हापुरात तुफान पाऊस झाला आणि या पावसामुळे कोल्हापुरातील नालेसफाईच्या कामाची पहिल्या पावसातच पोलखोल झाली। शहरात अनेक भागात पाणी साचलं। जयंती नाल्यावरील पुलावरती सुद्धा पाणी साचलं होतं। पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाली। चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्या, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। गुहागरमध्ये पावसाचं वातावरण झालंय। चिपळूणसह गुहागरमधील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। सोलापुरातल्या बार्शीत 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे कासारवाडी गावातील विजेच्या तारा खांबावरून खाली शेतात पडल्या। महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका मुख्याध्यापकाला आपला जीव गमवावा लागला। त्यामुळे महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली। रस्त्याचं काम करण्यात येत नसल्यानं मनसे आक्रमक झाली। गुरुवारी मनसेनं जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली। वाशिम तालुक्यातल्या चिखली बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यामुळे मनसेनं बांधकाम विभागाची तोडफोड केली। गोपीचंद पडळकर यांच्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली आणि त्यांच्या या मागणीचं आमदार रोहित पवार यांनी समर्थन केले। मात्र अशी मागणी करत असताना जनतेला विश्वासात घेण्याची गरज असल्याचं रोहित पवार म्हणाले। बीड जिल्ह्यातल्या परळीतील गोपीनाथ गडावरती दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8वा स्मृतिदिन आहे। 3 जून हा दिवस भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे संघर्ष दिन म्हणून साजरा करतात। पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरती येण्याचं आवाहन समर्थकांना केलंय। 3 जूनला भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्तानं बीडच्या परळी येथील गोपीनाथ गडावरती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी दिली। राज्यसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार निवडून येईल असा दावा अपक्ष आमदार रवी राणांनी केला। सर्व अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावाही त्यांनी केला। तसंच घोडेबाजार कितीही झाला तरी भाजपलाच मतं मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी अमरावतीत बोलून दाखवला। पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलकांची जाऊन भेट घेतली। शिर्डीमध्ये सुरू असलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर सोडून दोन्ही नेते पुणतांब्यामध्ये गेले। त्यामुळे या भेटीनंतर तरी तोडगा निघणार का असा सवाल उपस्थित होतोय। रत्नागिरीतील धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि समर्थकांमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळतंय। रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जनतेला भडकवलं जात असल्याचा आरोप करत लोकांची दिशाभूल करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावरून शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना घरचा आहेर दिला। स्वतःच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस संपला की कारखाना बंद केला, तर शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन फुसकं ठरलं असल्याची टीका क्षीरसागरांनी केली। सरकारनं ऊस शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। बीडमध्ये अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न गंभीर बनत असताना जिल्ह्यातील 4 साखर कारखाने बंद आहेत। पालकमंत्र्यांनी शेवटच्या ऊसाचं गाळप होईपर्यंत गाळप बंद केलं जाणार नाही असं आश्वासन दिलं। मात्र पालकमंत्री धनंजय मुंडेंनीच चालवण्यासाठी घेतलेले कारखाने बंद केले, तशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं जाणार आहे। विविध ठिकाणाच्या उद्यानांचं लोकार्पण आणि मध्यवर्ती सीसीटीव्ही कक्षाचं भूमिपूजन ते करणार आहेत।
वाशिम जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामासाठी 1,08,000च्या वर शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांना 1,150 कोटी रुपयांचं खरीप पीक कर्जाचं वाटप होणार आहे आणि जिल्ह्यातील 17 बँकांना प्रशासनानं तसं पत्र दिलंय. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील भीमपूर इथे एका 24 वर्षीय तरुणीचा उष्माघातानं मृत्यू झालाय. सुनीता पुडो ही रोजगार हमी योजनेचं काम करत असताना तिचा मृत्यू झाला. मृतक सुनीताच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जाते. यवतमाळ शहराच्या वडगाव परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत प्रियकरानं वाद घातला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आकाश खानझोडे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. गुजरातमधल्या बीएसएफमध्ये कार्यरत असले वर्ध्यातील खुपगाव येथील शशिकांत राऊत यांचा अकस्मात मृत्यू झालाय. गुरुवारी त्यांचा पार्थिव बीएसएफच्या वाहनानं गावात आणून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. काँग्रेसमधील 51 जणांनी राजीनामे दिले. ज्यांच्याकडे संघटनेची 2 पदं होती किंवा 5 वर्षांपेक्षा अधिक काळ जे पदावरती होते त्यांनी राजीनामे दिल्याची माहिती शिर्डीमध्ये नाना पटोलेंनी दिली. सोनिया गांधींच्या शब्दामुळे ठाकरे सरकारमध्ये सहभागी झाल्याचं यावेळी पटोले म्हणाले. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आम्ही साईबाबांच्या चरणी आलो असून देशाच्या संपत्ती विकण्याचं पाप मोदी सरकार करत असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केली. काही लोक स्वतःच्या राजकीय पोळा भाजण्यासाठी धर्माला भ्रष्ट करण्याचं काम करतायत. आम्ही वीट दिली अयोध्येसाठी, पिशव्या भरून पैसे दिले, कुठे गेले ते असा सवाल पटोलेंनी केलाय. शिर्डीतल्या संकल्प सभेत ते बोलत होते. काँग्रेसची नवसंकल्प सभा काल शिर्डीमध्ये पार पडली. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली. वाढत्या महागाईमुळे गरिबांचं कंबरडं मोडलं असून याला जबाबदार केंद्र सरकार असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. शिर्डीमध्ये काँग्रेसचं अधिवेशन सुरू असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुडतांबा इथे जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी हा आपला धर्म आहे, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास पूर्ण दाबानं वीज दिली जावी यासाठी प्रयत्न करणार असं वक्तव्य थोरातांनी केलं. पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी अन्न पुरवठा विभागातील महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय. या प्रकरणी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन केलंय तर सुभाष जगताप यांच्या विरोधात समर्थनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्राच्या वैभवात भर टाकणारी आणि ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावून गावखेड्यावर उत्साह निर्माण करणारी बैलगाडा शर्यत पुढच्या काळामध्ये बंद पडू देणार नाही असं आश्वासन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिलं. तर गोवंशाच्या संगोपनासाठी आणि बैलगाडा शर्यतीसाठी वेळ पडल्यास नव्यानं कायदे तयार करण्याचं आश्वासन देखील केदार यांनी दिलं. कोविड काळामध्ये संघाचं काम सतत सुरू होतं. संघानं वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं. आम्हाला विश्व जिंकायचं नसल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. ज्ञानवापीचा इतिहास आहे, आपण त्याला बदलू शकत नाही. मुस्लिम आक्रमणकारी आले तरी मंदिरं तोडली, त्यामुळे हिंदूंना वाटतं तिथे मंदिर व्हायला पाहिजे, मात्र हिंदू हे मुसलमानांच्या विरोधात नाहीत. रोज मंदिरांचा मुद्दा काढणं योग्य नसल्याचं भागवत म्हणाले. राज्यामध्ये हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वातावरण ढवळून निघालंय. नाशिक इथल्या हनुमानाच्या जन्मठिकाणाहून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील कुगाव इथे महंत सीताराम बल्लाळ यांनी कुगाव हे हनुमानाचे जन्मस्थान असून इतर ठिकाणी कर्मस्थानं आहेत असा दावा नागरिकांनी केलाय. हळदीला अखेर शेतीमाल म्हणून मान्यता मिळाली आणि या निर्णयानंतर सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी जल्लोष केला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी चंद्रपुरात महिला समस्याविषयक आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीमध्ये विविध खाते आणि विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र काही विभागांनी आपला प्रतिनिधीच पाठवला नसल्याची धक्कादायक बाब देखील उघड झाली. चंद्रपूर जिल्हा कारागृहात महिला कैद्यांसाठी महिला समुपदेशक अथवा महिला डॉक्टर नेमण्याचे निर्देश त्यांनी कारागृह भेटीनंतर दिलेत.
जळगावात आंतरराष्ट्रीय दर्जाचं फाली कृषी संमेलन आयोजित करण्यात आले आणि या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक मॉडेलचं सादरीकरण केलं. अत्याधुनिक शेती, स्मार्ट शेतीसाठी उपकरणांची आवश्यकता असते आणि याचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलंय. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीसोबतच आता पुस्तकं आणि वह्यांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. नवीन पुस्तकांच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली. त्यामुळे पालक आता जुन्या पुस्तकांना पसंती देत आहेत. शाळेच्या साहित्याच्या किमती कमी करण्याची मागणी अकोल्यातल्या पालकांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमधील कारला 3 किलोमीटरचा रस्ता 4 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला. याच रस्त्यावरती पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र पुलाचं काम अतिशय निकृष्ट झाल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित ठेकेदार आणि उपविभागीय अभियंत्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गोंदिया शहरामध्ये अवैध होर्डिंग विरोधात नगर परिषदेनं धडक मोहीम सुरू केली. चौक आणि मार्गावरती असलेले शेकडो अवैध होर्डिंग्स हटवण्यात आलेत. अवैध होर्डिंग लावल्यानं नगरपालिकेचा महसूल सुद्धा बुडत होता. विनापरवानगी होर्डिंग्स लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा नगरपालिकेनं दिलाय. जालन्यातील अंबड तालुक्यातील शहापूर येथील राधाकिसन मैंद यांनी त्यांच्या 1.5 एकर डाळिंब बागेला जेसीबीनं उपटून टाकले. या डाळिंबाला अज्ञात रोगानं ग्रासलं होतं. या बागेतील झाडं पूर्णपणे वाळून जात होती. महागडी खतं, औषधं परवडत नसल्यामुळे त्यांनी संपूर्ण डाळिंब बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली असल्यामुळे अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार आहे. रहाट गावाजवळ ही पाईपलाईन फुटल्यामुळे या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेंदूपत्ता हंगामाला सुरुवात झाली. विड्यासाठी लागणारा तेंदूपत्ता हंगाम अनेकांसाठी रोजगार देणारा असतो. माओवाद्यांना अनेक पातळीवरून अर्थपुरवठा होत असला तरी गडचिरोलीसह दंडकारण्यांमध्ये विड्यासाठीच्या तेंदूपत्त्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेचा या अर्थकारणामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सिंदखेड तालुका मोताळा इथे विभागस्तरीय पथकाद्वारे ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. उपायुक्त कुलकर्णी यांनी गावाला भेट देऊन याची पाहणी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून या गावाला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शासकीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. अहमदनगरच्या कर्जतमध्ये बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. महाराष्ट्राच्या विविध भागातून 500 पेक्षा अधिक बैलजोड्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये सचिन चव्हाण यांना प्रथम क्रमांक मिळालाय तर माळशिरसचे तांबोळी यांचा राणा ग्रुपनं द्वितीय क्रमांक पटकावलाय. सोलापुरात बहुजन समाज पक्षाच्या वतीनं उजनी धरणातील सोलापूरकरांच्या हक्काचं पाणी इंदापूर तालुक्यात नेण्यात येणार आहे आणि त्याला जबाबदार असलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे उपजिल्हा रुग्णालय परिसरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं. सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या गरोदर महिलांचे हाल होत असल्यामुळे हे आंदोलन केलं गेलं. तर यावरती तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धुळे शहरातील अवैध सावकार तसंच विमा एजंटकडून पोलिसांनी तब्बल 4 कोटी रुपयांची रोकड आणि 65 लाख रुपयांचे दागिने जप्त केलेत. तर कोट्यवधी रुपयांची बंब यांच्या मालकीची स्थावर मालमत्तेची कागदपत्र सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत. शहरातल्या एका सावकाराकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावलेत. अश्लील व्हिडिओ कॉल करून संबंधितांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला बुधवारी जेरबंद करण्यात आल्यानंतर शहादा पाठोपाठ नंदुरबारमध्ये देखील या टोळीविरोधात गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे यात आणखी 2 महिलांचा समावेश असल्याचं या गुन्ह्यातून समोर आलंय. अकोल्यामध्ये कोचिंग क्लासेसचा व्यवसाय करत असताना अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवणं प्राध्यापकाला महागात पडलंय. अश्लील मेसेज पाठवणाऱ्या क्लासच्या संचालकावरती गुन्हा दाखल झालाय. 4 जानेवारी 2022 मध्ये एका 16 महिन्यांच्या चिमुकलीवरती अत्याचार करून गळा आवळून तिचा खून करणाऱ्या बापाला आणि या गुन्ह्यामध्ये साथ देणाऱ्या तिच्या निर्दयी आईला सोलापूर फास्ट ट्रॅक कोर्टानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
वाशिम बाजार समितीच्या जमीन हडप करणाऱ्याला चाप बसलाय, तर बाजार समितीच्या मालकीची जमीन किसान जिनिंग प्रेसिंगसाठी भाडेतत्वावरती देण्यात आली होती. मात्र जिनिंग प्रेसिंग बंद होऊन 20 वर्ष उलटली तरी भाडेतत्वावर घेतलेल्या मालकाच्या वारसांनी ती जमीन बाजार समितीला काही परत केली नव्हती. परंतु अखेर समितीनं नोटीस काढल्यामुळे या भूमाफियांना चाप बसलाय. गोंदिया शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपायानं आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्याचं कारण अस्पष्ट असून नीतू चौधरी असं या महिलेचं नाव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बोगस बियाणं विक्री करणाऱ्या भोकरदन इथल्या न्यू मधुर कृषी सेवा केंद्रावरती कृषी विभागानं छापा टाकला. या ठिकाणी अनधिकृत 4GBT कापूस बियाणं विक्री करताना आढळून आलं. सदर कृषी सेवा केंद्र सील करून त्याच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुक्ताईनगरमध्ये बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कापसाच्या बोगस बियाणांची विक्री आणि साठवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या वेगवान स्वरूपात. जालन्यामध्ये महावितरणच्या नावानं केलेल्या फ्रॉड कॉलद्वारे शिक्षकाची फसवणूक करण्यात आली. रात्रीच्या सुमारास कॉल आला आणि मागील महिन्याचं बिल थकीत असून ते आत्ताच्या आत्ता भरा, अन्यथा वीज कापली जाईल असं सांगण्यात आलं. त्या शिक्षकाला एका नंबरवरून कॉल करण्यास सांगून त्याला 25,000चा गंडा घातला गेलाय. जालना शहरातील बजरंग दाल मिल परिसरामध्ये राहणाऱ्या सुरेश मगरेंच्या घरी घरफोडी झाली. या प्रकरणातील आरोपीकडून पोलिसांनी आणखी 11 तोळं सोनं आणि 2.25 लाखांची रोकड हस्तगत केली आहे. सुरेश मगरे हे नातेवाईकांच्या लग्नासाठी घराला कुलूप लावून औरंगाबादला गेले असता 22 मे रोजी चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून तब्बल 42 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट देशी आणि विदेशी मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं. चिंचवार गाव शिवारामध्ये असलेल्या शासनाच्या वनजमिनीवरती हा बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू होता. बीडच्या धारू तालुक्यातील चोरांबा इथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलवरील 27 वर्षीय दिगंबर शिराळे या पत्रकाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरुण पत्रकाराच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. आणि यासोबतच गावाकडच्या बातम्या या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.